ठरलं तर मग मालिका प्रेक्षकांनो आता कोर्ट रूमचे सीन दाखवले जात आहेत आणि काय जबरदस्त आता इकडे मालिका टर्निंग पॉइंट वरती आलेली आहे. म्हणजे आता इकडे प्रियाचं भांड तर फुटणार, पण महिपत असं काही सांगणार की अश्विन आता पेटून उठलाय. महिपतने एका झटक्यात अश्विनचे डोळे उघडलेत. इतकंच नाही आहे, तर महिपतने असे काही खुलासे केलेत की ज्यानंतर सगळ्या गोष्टी एकदम आरशासारख्या क्रिस्टल क्लिअर झालेल्या आहेत. आणि त्यानंतर भर कोर्टामधून प्रियाला फरफटत तर नेलेलं आहे, पण रविराजांना त्यांची खरी मुलगी कोर्टातच मिळाली. प्रेक्षकांनो, कोर्टामध्ये एका दिवसात असा काय बदल घडलाय, कोर्टामध्ये एका क्षणात असं काय बदललंय की ज्याच्यामुळे आता इकडे कोर्ट रूम मधलं सगळं सत्य एका झटक्यात कसं समोर आलंय, सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया. प्रेक्षकांनो, आपण पाहिले सावंत इन्स्पेक्टरनी अर्जुनला बोलवून घेतले. अर्जुनला बोलवल्यावरती सावंतांनी आता सांगितलेलं आहे की कुणीतरी महिपत शिकरेंना भेटायला जी कुणी आता वकीलबाई आल्या होत्या, त्या वकीलबाईला आपण तर ओळखतच नाही आहोत. म्हणजे त्या वकीलबाई इथे पहिल्यांदाच बघितल्या गेल्यात. पण पण त्या वकीलबाईंना त्यांनी त्यांचं नाव सुद्धा नोंदवलंय, ते सुद्धा आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला. असं म्हटल्यावरती मग आता विशाखा हे नाव घेऊन आलेली आता इकडे साक्ष विशाखा प्रभूणे या नावाने तिने एंट्री केलेली आहे. आणि अशी कोणतीही वकील माझ्या माहितीत नाहीये, असं आता अर्जुनने ठामपणे सांगितलेलं आहे. काहीही झालं तरी अशी वकील अजिबात माझ्या माहितीत नाहीये. मग नक्की काय घडलंय, ही कोण वकील आहे, आणि आता ही वकील महिपतला भेटायला आले, कुणी पाठवलं असेल हिला, त्याचा काही रेफरन्सच नाहीये. पण जर ही वकील महिपतला भेटायला आली तर आत्ता उद्या कोर्टामध्ये केस आहे, तर या वकिलाची आपल्याला काही नोटीस वगैरे आलेलीच नाहीये. मग काय असेल, कोण असेल ही वकील? जर का ही महिपतची केस लढणार होती, तर लढण्यासाठी हिने आता केस घेतल्यावरती आपल्याला भेट घेणं गरजेचं आहे. पण तिने आपली तर भेट घेतलीच नाही. काय घडलं असेल, कसं घडलं असेल, अर्जुनच्या डोक्यामध्ये आता इकडे विचार चाललेत आणि तो विचार करत बसलाय. पण या सगळ्यामध्ये आता कोर्टापर्यंत ती वकील न पोचल्या कारणाने अर्जुन त्या प्रकरणाचा शोध घ्यायचं ठरवतो. बरं, आता कोर्टाचा सीन सुरू झालाय आणि कोर्टामध्ये आता महिपतला आणि नागराजला समोरासमोर बोलवले. आपण तर पाहिलंय की नागराजने त्याला धमकी दिले की जर का तू कोर्टामध्ये माझं हे भांड फोडलंस तर मी तुझं सुद्धा भांड फोडेन. आणि याच कारणास्तव आता इकडे कोर्टामध्ये काही न बोलण्याचा निर्णय जरी महिपतने घेतलेला असला, तरी सुद्धा महिपतला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा मात्र मोठा कट अर्जुन आता त्याला सांगतोय, सांगा तुम्हाला सुपारी कुणी दिली होती? तुम्ही तर स्वतःहून रविराजांना ओळखत पण नाहीयेत, पण तुम्हाला सुपारी कुणी दिली होती? असं म्हटल्यावरती मग आता महिपत काहीच बोलायला मागत नाहीये. आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगतो, ठीक आहे, तुम्हाला जर का तोंड उघडायचं नसेल ना, तरी सुद्धा आमच्याकडे पुरावा आहे की तुम्हाला कुणी सुपारी दिली होती. आणि त्यानंतर मग आता पुरावा आणल्यावरती तुम्हाला तर बोलायलाच लागणार आहे की कुणी हे सगळं केलं होतं, बरोबर आहे ना? आणि त्याचमुळे आता इकडे लगेचच जे काही सीसीटीव्ही फुटेज आता आहे अर्जुनच्याकडे, ते सीसीटीव्ही फुटेज आता लगेचच अर्जुन सगळ्यांच्या समोर आणतो. सीसीटीव्ही फुटेज म्हणण्यापेक्षा तो व्हिडिओ अर्जुन सगळ्यांच्या समोर आणतो, ज्या व्हिडिओमध्ये आता इकडे नागराज त्याचा गुन्हा कबूल केलाय. आणि अर्जुन सांगायला लागतो, जरी महिपत शिकरे हे आता सांगत नसले की हे सगळं त्यांना कुणी करायला सांगितलंय किंवा हे सगळं करण्यासाठी सुपारी कुणी दिले, तरी सुद्धा माझ्याकडे खूप मोठा पुरावा आहे आणि तो पुरावा मी कोर्टासमोर सादर करू इच्छितो. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच कोर्टासमोर पुरावा सादर करण्यासाठी अर्जुन तो व्हिडिओ लावतो. त्या व्हिडिओमध्ये बनवलेलं असतं ते म्हणजे इकडे जो व्हिडिओ बनवलेला आहे तो म्हणजे आपल्या सुमनने तो सगळा व्हिडिओ सादर होतो. त्या व्हिडिओमध्ये स्वतः नागराज कबूल करत आहे की मीच दादाला मारण्याची सुपारी दिली होती. आता इकडे हे झाल्यावरती अर्जुन म्हणतो, कोर्टाला इतका पुरावा पुरेसा आहे आणि या पुराव्यावरून कोर्ट आता नागराज यांना अटक करण्यासाठी म्हणजे एक जो काही त्यांनी आता 22 वर्षापूर्वी अपघात केलाय, त्या 22 वर्षापूर्वीच्या अपघातासाठी त्यांना अटक करण्यासाठी हा पुरावा पुरेसा आहे आणि या पुराव्या अंतर्गत त्यांना अटक व्हावी, असं आता ज्या वेळेला कोर्टामध्ये सांगितलं जातं, त्यावेळेला कोर्टामध्ये लगेच जज साहेब सांगायला लागतात, अर्जुन सुभेदार, तुम्हाला तर माहिती आहे ना की स्वतः आता म्हणजे जी आरोपीने दिलेली साक्ष असते, ती आरोपीची साक्ष कधी ग्राह्य धरली जातच नाही. म्हणजे काही झालं तरी सुद्धा त्यांनी स्वतःचा गुन्हा जरी कबूल केला असला, तरी परिस्थितीजन्य पुरावे किंवा इतर कोणते पुरावे असल्या कारणाशिवाय आपण त्यांना अटक करू शकत नाही, हे तर तुम्हाला माहितीच आहे ना.
आणि हे माहिती असून तुम्ही असं कसं म्हणू शकता की आपण त्यांना अटक करावी म्हणून. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध ठोस पुरावे पाहिजेत. त्यावरती अर्जुन म्हणतो, "पण हे त्यांनी कन्फेस नकळतपणे केलंय ना." त्यावरती सुमनला बोलवलं जातं कोर्ट. मग आता स्वतःची साक्ष ग्राह्य धरली जात नाहीये, म्हणून आता सुमनला साक्ष देण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे प्रेक्षकांनो. सुमन इकडे साक्ष देण्यासाठी ज्या वेळेला आले, त्यावेळेला सुमनने मग सांगितलं की या माझ्याच नवऱ्याने मला किडनॅप करून ठेवलं होतं आणि आता माझ्याच नवऱ्याने किडनॅप करून त्यांनी आता मलाच अडकवलं आणि त्यानंतर मी हाच त्यांना व्हिडिओ दाखवला. मी व्हिडिओ बनवला. मी स्वतः आता नाटक केलं की मला काही आठवत नाहीये किंवा मला काहीच येत नाहीये असं म्हणत मी नाटक केलं. त्यावेळेला आता इकडे कोर्टामध्ये सुमनला सगळी घटना विचारल्यावरती जे काही अर्जुन सायलीने ठामपणे तिच्याकडून वदवून घेतलेलं असतं ते सगळं ती आता सांगते अगदी स्पष्टपणे कोर्टासमोर. आता कोणतीही हयगय न करता तिने पद्धतशीररित्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग त्या महिपतला विचारलं जातं, तुम्हाला कुणी किडनॅप केलं होतं? यावरती म्हणजे तुम्हाला तिकडे बांधून ठेवलं होतं? महिपत आता काहीच बोलत नाहीये, कारण महिपत या सगळ्यामध्ये विचार करतोय आपल्या साक्षीचा. मग महिपत सांगतो, मला कुणीही बांधून ठेवलेलं नव्हतं. मला बांधून ठेवण्याचा प्रश्नच नाहीये. मी तर पसार झालो होतो. कारण आता रविराज किल्लेदार यांच्या बायकोने सगळ्यांच्या समोर सांगितलं होतं की मी गुन्हेगार आहे आणि म्हणून मी लपून बसलो होतो. मला नागराज का किडनॅप करेल? काय नागराजचा संबंध? नागराज आणि माझा काही संबंध नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, ठीक आहे, तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही, पण तुमच्या घराची ज्या वेळेला आम्ही झडती घेतली होती ना, त्यावेळेला सापडलेल्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी मी कोर्टासमोर दाखवू. या तुमच्या घराची झडती घेण्याची मला परवानगी मिळाली होती. ज्यावेळेला तुमच्या घराची झडती घेण्याची परवानगी मिळाली, तिथे एक फाईल सापडली होती आणि त्या फाईलमध्ये आता जी काही प्रतिमा सुभेदार यांची डेड बॉडी सापडली, त्यावेळेची सगळी आता त्याच्यामध्ये कच्चे चिठ्ठे तुमचे सापडलेत आणि त्याच्यामध्ये पेमेंट टू NK म्हणजेच नागराज असं महिपतला आता मात्र अर्जुनने अडकवले. यावरती तो म्हणतो, कसली फाईल? मला काही माहित नाही की माझ्या इथे कोणती फाईल आहे ती. हा म्हणजे माझी मुलगी ज्या वेळेला गेली तिच्या पण काही फाईल असू शकतात आणि त्यामुळे मला यातलं काहीच माहिती नाहीये की कसली फाईल, तुम्ही कोणत्या फाईल बद्दल बोलताय, कसल्या फाईल बद्दल बोलताय, याची मला अजिबात काही खबरबात नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो, ठीक आहे, तुम्हाला खबरबात नाहीये, पण सिटी हॉस्पिटलमधून आता जी बॉडी काढण्यात आली ती तुम्हाला कुणी सांगितली होती? असं म्हटल्यावरती तो आता महिपत खूप मोठा गेम करतो. महिपत सांगतो, हो, मला आता ती फाईल आणायला सांगितली होती किंवा ती बॉडीचं मला हे काम दिलं होतं, पण ते काम देणारी व्यक्ती आता नागराज नाहीये. तर त्या व्यक्तीचं नाव मी जर का कोर्टासमोर घेतलं तर तुम्हाला सगळ्यांना धक्का बसेल असं हा सांगतोय. यावरती अर्जुन सांगतोय, बसू दे धक्का, तुम्ही सांगा. मग त्यावेळेला इकडे आता महिपतने नाव घेतलंय प्रियाचं. ज्या वेळेला प्रेक्षकांनो महिपतने प्रियाचं नाव घेतलंय, प्रिया टोटली गडबडलेली आहे आणि त्यावरती चिडलेला अश्विन कोर्टाच्या आतमध्ये आलाय आणि तो सांगतो, काय बोलतोयस? का? माझी बायको का आता हे सगळं करेल? यावरती तो सांगायला लागतो, ती त्यांची बायको आहे, ती त्यांची मुलगी आहे आणि त्यांची मुलगी त्यांच्यासोबत असं काही करू शकत नाहीये. यावरती नागराज आता इकडे महिपत चांगलाच चिडलाय. कोण मुलगी? कुठली मुलगी? तिनेच मला सुपारी दिली होती आणि तिनेच ती डेड बॉडी आणली. आणि हे ऐकल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे. प्रत्येक जण गडबडलाय आणि प्रत्येकाला आता धक्का बसलाय की हे काय आहे? आता प्रियाचं नाव का मध्ये आलेलं आहे? काही कळायला मार्ग नाहीये आणि त्याच वेळेला मग लगेचच आता इकडे महिपत सांगायला लागतो, कसं केलं हे सगळं सत्य तुम्ही शोधून काढायचंय. पण हा सगळा प्रकार घडले. प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं आणि प्रियाला सुद्धा विचारलं जातं. त्यावरती प्रिया म्हणते, हे खोटं बोलतायत, मी का हे सगळं करेन? मला काय फरक? माझ्या आईची बॉडी हे करण्याचा मला का फरक पडलाय बाबा? तुम्हाला तरी या गोष्टीवरती विश्वास बसतोय का? आता कुणीच काही बोलायला माहित नाही, मार्ग नाहीये किंवा कुणी काही बोलतच नाहीये, कारण प्रिया हे 100% करू शकते याची खात्री प्रत्येकाला आहे. अगदी प्रत्येकाला खात्री आहे की प्रिया हे 100% करेल. कारण कारण आत्तापर्यंत गोळ्या बदलणं, आत्तापर्यंत त्रास देणं हे सगळं प्रियाने केलेलं आहे. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, तो महिपत शिकरे जर का सांगतोय तर नक्कीच हे सगळं केलेलं असेल. पण तरी सुद्धा मला एक प्रश्न मात्र पडलेला आहे की महिपत शिकरेला सुपारी कुणी दिली होती? ते तर काही तुझा संबंधच नाहीये. पण जर तुला माहिती आहे की महिपत शिकरेने तुमचा अपघात घडवून आणला होता, तर
तर का तू हे सगळं केलंस? तू का त्याची मदत केलीस? तू का तुझ्या आईची बॉडी आणलीस? ते पण त्याचा हे करून प्रिया म्हणते, "नाही, नाही, नाही. मी एकटीने ती बॉडी आणलेली नाहीये. मी नागराज काका यांच्या मदतीने ती बॉडी आणलेली आहे." एका झटक्यात आता इकडे महिपतचा आणि नागराजचा डाव पण प्रियाने उचकटून लावलाय. म्हणजे बोलता बोलता तिने आता सगळं सत्य कबूल केलेलं आहे. सगळं सत्यच कबूल करत तिने आता पुरता पुरता गेम आपल्या विरोधात फिरवलेला आहे. आपल्या विरोधातच सगळी आता केस तिची गेलेली आहे आणि मग मात्र तिला काहीच बोलता येत नाहीये आणि अर्जुनने तिला बरोबर ट्रॅपमध्ये अडकवलंय. महिपत तिला आता एकटीला अडकवण्याचा प्रयत्न करतोय. पण तिला एकटीला अडकवण्याच्या ऐवजी आता मात्र इकडे सगळेच जण म्हणजे नागराज, महिपत सगळेच जण या ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत आणि ज्याची कल्पना आता मात्र प्रियाला नाहीये की अजून पुढे काय गोष्टी, कशा गोष्टी घडणार आहेत ते. आणि त्यानंतर ती वेड्यासारखं काहीतरी बरळून जाते आणि वेड्यासारखं बरळल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे अर्जुन म्हणतो, "अच्छा, म्हणजे नागराज काका आणि तुम्ही दोघांनी मिळून हे सगळं केलंय का?" आता ती गडबडली. "बोला, आता खरं जर का बोलली नाहीस ना, तर आता एकटी या सगळ्या प्रकरणामध्ये तू अडकशील ही पण गोष्ट तितकीच लक्षात ठेव." असं म्हटल्यावरती ती पुरती अडकले आणि मग त्यानंतर "हो, हो, हो. मी आणि नागराज काका आम्ही दोघांनी मिळून हे सगळं केलंय." यावरती मग आरडाओरडा करत सांगायला लागतो, "का का त्या नागराजला अडकवताय ह्याच्यामध्ये? त्याचा याच्यात काहीच दोष नाहीये. हीच पोरगी तोतई आहे, तोतई. ही तुमची मुलगी असती तर कदाचित हा प्रकार केला तरी असता का तिने? तुम्हाला या गोष्टीची आता मात्र शहानिशा करून घ्यायला पाहिजे. जर ही तुमची मुलगी आहे तर हा सगळा प्रकार ती का करेल?" असं म्हटल्यावरती मग आता लगेचच गोष्टी एकदम वेगळ्याच थराला गेल्यात आणि महिपतला काय बोलायचंय? इकडे अर्जुन म्हणतो, "जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोला." म्हणजे काय? यावरती आता इकडे महिपत सांगायला लागतो, "कारण ही रविराजांची मुलगीच नाहीये. रविराजांची मुलगी असती तर हिने असा प्रकार केला असता का? ही गोष्ट तुम्हीच जरा विचार करून सांगा. कारण ही मुलगी रविराजांची नाहीये." अर्जुन म्हणतो, "काय म्हणायचंय तुम्हाला? मग रविराजांची मुलगी कोण?" यावरती तो म्हणतो, "तो तुम्ही शोधण्याचा प्रकार आहे ना. तुम्ही हे सगळं सत्य आता शोधून काढलं तर कदाचित बरं होईल. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तिचीच गाठोडी चोरून ही इथपर्यंत आलेली आहे. तिलाच विचारा की कोण आहे म्हणजे खरी हे मला काही माहीत नाही. पण नागराजचा याच्यात काही हात नाहीये." महिपतने आता नागराजला आणि याच्यामध्ये बोलणं झालेलं आहे जेलमध्ये की बाहेर पडल्या साक्षीला तो सेफ करेल. जेणेकरून जरी आता प्रिया अडकली गेली तरी माझी मुलगी इथून बाहेर पडेल आणि तिची जबाबदारी त्यांनी आता नागराजवर टाकले. म्हणून आता त्यांनी त्याला वाचवण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे, की जेणेकरून काहीही झालं तरी सुद्धा नागराज वाचेल आणि आता आपली साक्षी देशाच्या बाहेर जाईल. असा हा सगळा त्याचा प्रकार आहे आणि त्यामुळे प्रियाला अडकवून नागराजला फ्री केलंय. पण रविराज पेटून उठलेत आणि काय आहे हे सगळं? नागराज म्हणतो, महिपत म्हणायला लागतो, "हो, तुमचीच ही मुलगी नाहीये. हिने खोटं कारस्थान केलंय आणि यात नागराजचा काही हात नाहीये. खरी मुलगी कोण आहे ते पण तिला माहिती आहे. तुम्ही सगळं सत्य शोधून काढा आणि त्याशिवाय काहीच उपयोग नाहीये." आता मात्र रविराज अश्विन चिडलाय, "बोल, मग तुला माहित नाहीये खरी तन्वी कोण आहे ते बोल." आणि प्रियाला अटक झालेली आहे. आता मात्र रविराज सांगतायत, "एका अट्टीवरती मी तुला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो. मला माझी खरी मुलगी कोण आहे हे कळलं पाहिजे. बोल लवकर." आणि त्याचवरती आता प्रियाकडे प्रेक्षकांनो कोणताच पर्याय उरलेला नाहीये आणि प्रिया सांगायला लागते, "हा सगळा कट खरं तर नागराज आणि महिपत यांचा होता. मी या सगळ्यामध्ये फुकटची भरडली गेलेली आणि मी जर का तुम्हाला तुमची." आणि मग मात्र प्रियाकडे कोणताच पर्याय नाहीये. "जर मी तुम्हाला तुमची मुलगी सांगितली तर मला सोडून द्याल का?" असं म्हणत तिने आता शुअरिटी घेऊन सायलीस तुमची मुलगी असल्याचं सगळ्यांच्या समोर सांगितलंय. प्रेक्षकांनो, ज्या क्षणाची वाट आपण पाहतोय तो क्षण फायनली मालिकेमध्ये आलेला आहे. सर्वांच्या समक्ष भोर कोर्टामध्ये तिने हे सत्य तर सांगितलंय, पण आता सत्याला पुरावा ती काय देणार किंवा आता ह्या सगळ्यामध्ये नक्की पुढे काय घडणार? येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार.